श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो जे आहेत तर ते लावत असतो. तर हे फोटो आपण आपल्या घरामध्ये लावावे की नाही लावावे, याचे परिणाम काय होतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. त्यामुळे तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, तुमच्या घरामध्ये पूर्वजांचा फोटो आहे का? तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो हे भिंतीवरती लावलेले असतात त्या घरात नेहमी वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात? एवढंच नाही तर बघा, घरामध्ये पैसा हा देखील टिकत नाही, घरामध्ये सतत आजारपण वाढतं, कुटुंबातील सदस्यांचं मन हे अशांत राहतं. मग हा सगळा योगायोग आहे का की यामागे काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण देखील आहे? त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत का? अनेक घरामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो आदराने लावले जातात, परंतु आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांचा कायम कृपा आशीर्वाद घरामध्ये राहावा यासाठी आपण त्यांचे फोटो जे आहे तर ते भिंतीवरती लावत असतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार असे पूर्वजांचे फोटो आपल्या घरामध्ये लावावेत का? आणि जर घरात हे फोटो ठेवायचे असतील तर मग ते कुठे आणि कसे लावावे, कोणत्या पद्धतीने ठेवावे, नेमकी याची दिशा कोणती असावी? बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये सुद्धा हे पूर्वजांचे फोटो ठेवलेले असतात, परंतु ते देवघरामध्ये ठेवावे का? आणि जर चुकीच्या ठिकाणी हे फोटो ठेवले असतील तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्या परिस्थितीवर, आपल्या कुटुंबावरती परिणाम करत असतात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा एका विषयांबद्दल बोलणार आहोत ज्याला आपण सर्वजण अगदी हलक्यामध्ये घेत असतो, परंतु तो आपल्या भविष्याला आणि आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्यांना सुद्धा खूप जास्त परिणाम देत असतो. आणि तो विषय म्हणजे खूप जास्त साधारण म्हणजे आहे आपल्या घरात स्वर्गीय आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे किंवा इतर स्वर्गवास झालाय, ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांचे फोटो लावणे आपल्या घरामध्ये हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आपल्या जीवनात पूर्वज म्हणजे आपले आजी आजोबा पणजोबा एवढंच नाही तर पूर्वज म्हणजे आपल्या कुळातील ते सर्व लोक जे आहे, व्यक्ती जे आहे तर ते आपल्या आधी या पृथ्वीवरती होऊन गेले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की आपण आज ज्या घरात जन्म घेतोय त्या कुळात जन्म घेतो, त्या आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनेच, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच आपल्याला जीवन संस्कार आणि ओळख मिळत असते, बरोबर? म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान, पितृपक्ष, आमोशा यांना इतकं महत्व जे आहे ना तर ते दिलं जातं. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पूर्वदानाचं महत्व हे सांगण्यात आलेलं आहे. गरुड पुराण, मत्स्य पुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की पूर्वज आपल्या जीवनात अदृश्य शक्तीप्रमाणे कार्य करत असतात. जर पूर्वज प्रसन्न असतील तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव, एकोपा हा टिकून राहतो. कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत असतं. घरातील अडचणी ह्या कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढीस जात असते. आणि जर पूर्वज हे आपल्यावरती नाराज असतील तर ते आपल्या घरात वादविवाद, भांडणे, क्लेश जे आहेत तर ते होत राहतात. घरामध्ये पैसा टिकत नाही
किंवा मग मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणतंही एखादं शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येतात, त्यालाच पितृदोष असं म्हटलं जातं. आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, जेव्हा कधी आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा पणजोबा जे आहेत तर ते जेव्हा वारले जातात ना, त्यावेळी त्यांचा स्वर्गवास होतो. यानंतर बऱ्याचदा जवळपास 99% घरात त्यांची जी आठवण आहे तर ती जपण्यासाठी एक फोटो फ्रेम मोठा करून त्यांची मान सन्मानपूर्वक आपण एका भिंतीवरती लावत असतो. त्याला आपण पूजा वगैरे करून हार जे आहे तर तो घालत असतो, कारण ते आपल्याकडे एक भावनीय सवय आहे. ज्यांना आपण प्रेम केलं, त्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं, ते केलं की त्यांचा फोटो आपण घरात ठेवतो, कारण तो फोटो म्हणजे आठवण, तो फोटो म्हणजे आदर, तो फोटो म्हणजे कृतज्ञता आणि भावनिक दृष्टिकोनातून पूर्णपणे बरोबर आहे. परंतु मंडळी, तुम्हाला माहित आहे का, वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची याचे नियम सुद्धा आहेत. आणि इथेच अनेक लोक चुका ज्या आहेत ना तर त्या करत असतात. आणि अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत न कळतपणे आपल्याकडून होऊन जातात. मुद्दामहून कुणीही चूक करत नसतं. आणि ह्या छोट्या मोठ्या चुकीचे परिणाम जे आहेत तर ते आपल्या जीवनावरती होत असतात, आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे देखील लागतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात ठेवावे का, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही पूर्वजांचे फोटो हे तुमच्या घरामध्ये नक्कीच ठेवू शकता, परंतु योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवायचे असतात. कारण पूर्वज म्हणजे हे देव नाहीत, पूज्य आहेत आणि त्यांची ऊर्जा ही स्मृती आणि भूतकाळाच्या संबंधित आहे. वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये जिथे आपण रोज राहतो, झोपतो, ज्या ठिकाणी आपण खातो पितो काम करतो, तिथं भूतकाळापेक्षा वर्तमान आणि भविष्य काळाची ऊर्जा ही जास्त असावी, ते आपल्यासाठी खूप महत्वाचं असते. आता देवघरात पूर्वजांचे फोटो हे का ठेवू नये, सर्वात मोठी चूक अनेक घरामध्ये होत असते. देवघर म्हणजे ईश्वराची पूजा, सकारात्मक सात्विक ऊर्जा, उन्नती, साधना, ध्यान, शुद्धता आणि पूर्वजांचे फोटो स्मृती काळ भावनिक जोड असं आपलं शास्त्र सांगतं. देव आणि पितर यांची पूजा करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगवेगळी. देवांना आपण रोज पूजा करतो, आरती करतो, नैवेद्य अर्पण करतो, परंतु पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारखे विधी हे फक्त पितृपक्षामध्ये किंवा मग अमावस्या पौर्णिमेच्या वेळीच केले जातात. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवणे निश्चित मानले जाते, कारण शास्त्रानुसार देव हे सर्वोच्च स्थानी आहेत तर पूर्वज हे मानवी स्वरूपातून गेलेले आहेत. त्यामुळे देवासोबत पूर्वजांना समान स्थान देणे अयोग्य मानले जाते आणि देवाचा अपमान होत असतो. आपलं देवघर हे सात्विक आणि आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र असतं. मृत व्यक्तीच्या आठवणी आणि फोटो यामुळे भावनिक किंवा दुःखद भावना निर्माण होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा विचलित होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही बरं का, तर आपल्या देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात वास्तुदोष, पितृदोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे घरातील प्रगतीमध्ये आर्थिक किंवा इतर अडचणी अडथळे जे आहेत तर ते येऊ शकतात. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये कधीही पूर्वजांचे टाक किंवा फोटो हे अजिबात ठेवू नका. टाक जे आहेत तर ते ठेवायचं झालंच केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदम खालची पायरी जी असते तर त्या पायरीवरती तुम्ही ठेवू शकता, परंतु वरती तुम्हाला ठेवायचे नाहीये. एकदम सर्व देव आपले जे आहेत तर ते वरती ठेवायचे आहे. आणि टाक जे आहेत ना तर ते तुमचे टाक आता ते पितळेचे असू देत, तांबेचे असू देत, चांदीचे असू देत, तर ते तुम्हाला एकदम खालती ठेवायचे आहे देवघरामध्ये. वरती देवांसोबत तुम्हाला ते ठेवायचे नाही. शक्यतो करून देवघराची मांडणी जी आहे तर ती केंद्राप्रमाणे असावी. जर तुमच्याही देवघरामध्ये असतील ते तुम्हाला आजच बाहेर काढून घ्यायचे आणि देवघरामध्ये फक्त देवी देवतांचे फोटो असावे. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये हॉलमध्ये, बेडरूम मध्ये किंवा समोरच्या भिंतीवरती अनेक पूर्वजांचे फोटो लावलेले आपल्याला बघायला मिळतात आणि ते रोज डोळ्यासमोर असतात, तर अशा घरांमध्ये अनेक वेळा दिसून येतं की न कळत उदासी मनावर सततच दडपण, आळस, भूतकाळाच्या आठवणी, प्रगतीत अडचणी
कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण न होणे, घरात सतत वादविवाद, भांडणे होणे, आजारपण असणे, आपल्याच घरामध्ये आपल्याला अस्वस्थता वाटणं, याचं कारण असं सांगितलं जातं की जे पूर्वजांचे फोटो आहेत तर ते फोटो स्मृतीची ऊर्जा धारण करतात आणि मृत व्यक्तीची ऊर्जा ही स्थिर करत असतात. पूर्णत्वाला गेलेली असते ही ऊर्जा सतत जिवंत लोकांच्या दैनंदिन जीवनात त्या मिसळली तर मन न कळत मागे ओढलं जातं, खेचलं जातं. म्हणूनच आपल्या घरामध्ये जर भिंतीवरती पूर्वजांचे फोटो असतील तर ते योग्य ठिकाणी असायला हवे. आपण ते कोणत्याही दिशेला लावू शकत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये हे फोटो लावण्याची एक योग्य पद्धत जी आहे तर ती सांगितली गेली आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरती असावेत आणि हे फोटो लावताना त्यांचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं, जेणेकरून आपण दर्शन घेताना आपलं तोंड दक्षिण किंवा पश्चिमेला असेल. दक्षिण आणि पश्चिम दिशा या पितर आणि भूतकाळाच्या संबंधित मानल्या जातात. या दिशेला ठेवलेले फोटो स्मरण आणि आदराशी योग्य ठरतात. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कधीही ठेवू नका, कारण त्या दिशा देवपूजा, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी मानल्या जातात. आणि त्याच ठिकाणी आपण जर पूर्वजांचे फोटो लावले, ऊर्जेचा संघर्ष तयार होतो. आता या मृत लोकांचे फोटो आपल्या घरामध्ये नक्की कुठे ठेवावेत, म्हणजे कोणत्या रूम मध्ये ठेवावेत आणि त्याची योग्य जागा कोणती असावी, तर आपल्या हॉलमध्ये जिथे अगदी शांतता असते किंवा त्या जागेवरती आपला जास्त काही वापर होत नाही, म्हणजे त्या जागेवरती आपण उठ बैस करत नाही किंवा झोपत नाही, जेवण करत नाही, आपली मुलं त्या जागेवरती त्या ठिकाणावरती जास्त खेळत नाही, तिथली जागा जी अतिशय शांत असते, तिथे उभं राहून फक्त आदराने पाहता येईल अशी जागा, तर त्या जागेवरती आपल्याला आपल्या पूर्वजांचे फोटो हे लावायचे आहे आणि सांगितल्याप्रमाणे पश्चिम किंवा दक्षिण दिशेलाच लावायचे आहेत. आपल्या पूर्वजांचे फोटो झोपण्याच्या खोलीत, स्वयंपाकघरात आणि मुख्य प्रवेशद्वारावरती मृत व्यक्तीचा फोटो लावणं हे निश्चित अशुभ मानले जाते. त्याचबरोबर मृत व्यक्तीचा फोटो जिवंत व्यक्तीसोबत कधीही लावू नका. बऱ्याच घरामध्ये असं असतं की आपल्या घरातली जी एखादी मृत व्यक्ती असते तर तिचा फोटो मधोमध लावला जातो आणि त्या बाजूला आपल्या घरात जे जिवंत लोक असतात तर त्यांची फोटो सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार जिवंत व्यक्तीचा फोटो हा मृत व्यक्तीच्या फोटो शेजारी कधीच लावू नये. यामुळे घरात दुर्दैव येतं आणि हा जर पूर्वजांचा फोटो भिंतीवरती खिळ्याने ठोकण्याऐवजी तो लाकडी स्टँडवरती किंवा छोट्या टेबलवरती ठेवणं जास्त चांगलं मानलं जातं. आणि एवढंच नाही बरं का, तर आपल्या देवघरात किंवा देवघरासमोर सुद्धा पूर्वजांचे फोटो हे कधीही ठेवू नका. यामुळे देवदोष हा निर्माण होतो आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जुने तुमचे पूर्वज आहेत, त्यांना तुम्ही ओळखत देखील नाही किंवा तुमची आणि त्यांची कोणतीही आठवण नाही. खूप जास्त पिढ्यांचे हे पूर्वज तुमचे होऊन गेले आहे, तर अशा पूर्वजांचे फोटो हे कधीही आपल्या घरात लावू नका. आपल्या घरामध्ये फक्त आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा, पणजी या जुन्या पिढ्यांचे फोटो जे आहेत तर ते असावेत. त्या व्यतिरिक्त फार जुन्या पूर्वजांचे फोटो हे आपल्या घरामध्ये कधीही नसावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावू नका, कारण हे घर जिवंत लोकांसाठी असतं, म्हणून त्यांचा आदर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. परंतु आपल्या घराची ऊर्जा जी असते ना तर ती जिवंत ठेवायची असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये भरमसाठ पूर्वजांचे फोटो हे अजिबात लावू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पूर्वजांचे फोटो आपण आपल्या घरात ठेवणार आहोत तर ते फोटो सुद्धा व्यवस्थित असायला हवे. अंत्यसंस्काराचे फोटो आहे किंवा हॉस्पिटल मधले फोटो आहे, तर अशा अवस्थेतील जे फोटो असतात ना तर ते कधीच आपल्या घरामध्ये लावू नका. ते फोटो वेदनादायक असतात. तेव्हा असे फोटो आपण आपल्या घरात लावतो ना त्यावेळी पूर्वजांचा आशीर्वाद हा राहत नाही, तर आपल्या घरात आपण स्वतःहून संकट ओढून घेत असतो. आपल्या घरामध्ये आपण स्वतःच अडचणी निर्माण करत असतो. त्यामुळे पूर्वजांचा चांगला फोटो असेल किंवा आशीर्वाद देणारा फोटो असेल किंवा चांगला असा व्यवस्थित फोटो असेल तर तोच फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. फाटलेले फोटोज आहे, व्यवस्थित दिसत नाही किंवा तुटलेली फ्रेम आहे, असे फोटो सुद्धा तुम्ही चुकून देखील आपल्या घरामध्ये ठेवू नका. कारण असे फोटो फक्त दुःख, वेदना आणि समाप्तीची ऊर्जा
होत असतात आणि जर तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांचा एखादा फोटो असेल, त्या फोटोकडून बघून तुम्हाला खूप त्रास होत असेल, तुम्हाला काही जुन्या आठवणी येत असतील, आठवत असतील, तर मग अशा वेळी तो फोटो सुद्धा तुम्ही तुमच्या घरात कधीच लावू नका. तो फोटो आदराने काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित पॅकिंग करून तो तुम्हाला एका साईडला ठेवून द्यायचा आहे. फक्त पितृपक्ष सुरू झाला ना की तो फोटो तुम्हाला बाहेर काढायचा आहे. त्या फोटो समोर दररोज दिवा लावून फोटोची मनोभावे पूजा करायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि पक्ष संपला की परत तो फोटो आपल्याला पुसून पॅक करून ठेवायचा आहे. कारण यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. तर ही अत्यंत अतिशय महत्वाची माहिती मला थोडक्यात तुमच्या बरोबर शेअर करायची होती. तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. यानंतरचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येतील. तर आशा करते व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली सर्वांना आवडली असेल. ज्यांना काही प्रश्न असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.